नमस्कार मित्रांनो. तर ह्या आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आज नेमकी मार्केटमध्ये काय काय झालेलं आहे आणि आपल्याला उद्यासाठी काय तयारी करायची आहे. पण तत्पूर्वी जर आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा. सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी आज बघणार आहोत का नेमकी आज आपल्या मार्केटमध्ये भारतीय गुंतवणूकदार आणि त्या ठिकाणी विदेशी गुंतवणूकदार यांनी काय केलेलं आहे ते बघणं गरजेचं आहे आणि ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघूया. तो डाटा जर आपण बघितला तर डाट्यानुसार आपल्याला बघायला भेटते आज निफ्टीमध्ये जवळजवळ 103 पॉईंटची तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. जो आपला विक्स आहे त्या विक्समध्ये जवळजवळ 1.5%ची घसरण बघायला भेटली. आणि त्यानंतर जे आपण म्हणतो का विदेशी गुंतवणूकदार तर त्यांनी आज बऱ्याच दिवसानंतर कॅश मार्केटमध्ये 442 करोड रुपयाची खरेदी केली. पण जसाही निफ्टी आपला आज 26,000च्या वरती टिकला त्या ठिकाणी 1465 करोड रुपयापर्यंतच फक्त आपल्याकडे आज जे भारतातले संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत त्यांनी तेवढी खरेदी केली, म्हणजे त्यांची खरेदी कमी झालेली आहे. आणि आज जरा थोडंसं जे आपण बघतो का काल परवा जो सेलिंग बघायला भेटला होता आपल्याला, आपण याच्यामध्ये म्हणतोय आपल्या याच्या इंडेक्स फ्युचरमध्ये, तर त्या इंडेक्स फ्युचरमध्ये आपण बघतोय आपल्याला आज काय बघायला भेटले. आज निफ्टीमध्ये सेलिंग केलेली आहे, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये बाईंग झालेली आहे आणि आपल्या निफ्टी मिडकॅप आपल्या याच्या निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सेलिंग झालेली आहे. ही झालेली आहे सगळे एफ आयने केलेली सेलिंग आणि त्यांनी केलेली बाईंग. पण नेट जर आपण इंडेक्स फ्युचरचा जर आकडा जर बघितला तर त्या ठिकाणी 72 करोड रुपयाची खरेदी नेट झालेली आहे. आणि त्यानंतर 924 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर त्या ठिकाणी त्यांनी विकलेत. तर आज जरा थोडंसं हा त्यांचा जरा वेगळा मूड दिसतोय का थोडं स्टॉकमध्ये विकायचं. आणि आपल्या इंडेक्समध्ये पण आपण बघतोय का निफ्टीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर निफ्टीमध्ये प्लस केलेलं आहे, नाही सॉरी आपल्या याच्या निफ्टीमध्ये मायनस केलंय, बँक निफ्टीमध्ये प्लस केलेलं आहे, निफ्टी मिडकॅपमध्ये त्या ठिकाणी मायनस केलेलं आहे, स्टॉक फ्युचरमध्ये मायनस केलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच तेही कन्फ्युजनमध्ये आहेत, करे तो क्या करे. तर अशी परिस्थिती त्यांची सुद्धा आहे, म्हणजे कन्फ्युजन आहे. आणि त्या कन्फ्युजनमध्ये आपण बघतोय दिवसभर आपल्याला निफ्टी हा 26,000च्या वरती जाताना दिसला नाही. तो साधारणतः 25,980 ते 25,995 ह्या रेंजमध्ये दिवसभर आपल्याला ट्रेड करताना दिसला. आणि ह्या रेंजमध्ये दिवसभर ट्रेड करताना दिसलाय. आणि त्यामुळे मग आपल्याला एकदम शेवटी क्लोजिंगच्या साधारणतः अर्धा तास आधी जो आपला निफ्टी आहे तो गेला 26,000च्या वरती आणि नंतर त्यावरती टिकला, थोडा क्लोजिंग त्याच्यावरती झाली, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण मग आता त्यामध्ये आपल्याला कुठल्या इंडेक्समध्ये आज आपल्याला काय काय बघायला भेटले तर ते आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला जो काय आज बघायला भेटतोय तर निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये 1%ची तेजी होती. त्यानंतर निफ्टी स्मॉल कॅप असेल मिड कॅप असेल त्यामध्ये आज जरा ठीकठाक तेजी होती. त्यानंतर आपण बघतोय का प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमध्ये चांगली तेजी होती, निफ्टी ॲटोमध्येही चांगली तेजी होती. आणि त्यानंतर आज कुठलंही सेक्टर त्या ठिकाणी मायनस नव्हतं. तर म्हणजे जवळजवळ आज ओव्हरऑल जर बघितलं तर सगळ्याच सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे तेजी होती. थोडंसं आपण जो काय डाटा आहे उद्यासाठी आपण जो ऑप्शन चेन डाटा आहे तो बघूया. काल पण मी म्हटलं होतं जर 26च्या वरती जर मार्केट क्लोज जर झालं तर मग मार्केटमध्ये आपल्याला एक ठीकठाक चांगल्या प्रकारे वरती मुवमेंट किंवा शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटेल. आणि उद्यासाठी महत्त्वाचा दिवस असा आहे, काय उद्या, तर उद्या आहे निफ्टीची एक्सपायरी आहे. आता उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. तर वीकली एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये मोठी उठ्ठ्यापट्टक जी आहे ती तर बघायला भेटेल. पण त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा वाय डाटा जर बघितला तर हा इथे असं दिसतोय का मारामारी होणार आहे. हा डाटा तुम्ही जर बघितला तर डाट्यानुसार इथे मला असं दिसतंय, तर हे कॉल जे आहेत कॉल 26,000च्या कॉलवरती जवळजवळ 3 करोडच्या आसपास आपल्याला त्या ठिकाणी इतके कॉल शॉर्ट आहेत. पण पुटमध्ये जर बघितलं तर 2,54,00,000 पुट त्या ठिकाणी पुटमध्ये शॉर्ट आहेत. पण पुटमध्ये एक मोठा आकडा जर बघितला तर तो आपल्याला असा दिसतोय का त्या ठिकाणी 95,00,000 फूट एका दिवसामध्ये ॲड झालेत. एका दिवसात 95,00,000 फूट हे शॉर्ट झालेले आहेत, ॲड झालेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. आता ओपन इंटरेस्ट वाढला म्हणजे त्या ठिकाणी मजबूत सपोर्ट तयार झाल्यासारखं असं वाटतंय. तेव्हा हा जो ओपन इंटरेस्ट आहे तो, आणि त्यानंतर जो पीसीआर आहे तो पीसीआर आपण बघतो 1.13 आहे.
तर हा जो पीसीआर आहे हा पीसीआर ठीकठाक आहे, मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. तेव्हा एकंदरीतच आपण बघितलं तर 26,000च्या लेवलला उद्या मार्केटमध्ये दिवसभर थोडंफार असं होईल, कन्सोलिडेशन होईल किंवा जर मॉर्निंगला जर गॅप अप ओपनिंग जर झाली, असं वाटतंय 50-60 पॉईंटची गॅप अप ओपनिंग होईल आणि ती जर गॅप अप ओपनिंग जर झाली आणि कंटिन्यू जर टिकली तर हे जे कॉल रायटर आहेत हे कॉल रायटरना काय करावं लागेल, शॉर्ट कव्हर करावं लागतील. त्या ठिकाणी त्यांच्यावरती शॉर्ट कव्हरिंग होईल आणि ही झालेली शॉर्ट कव्हरिंग निफ्टीला 26,100 आणि त्यानंतर 26,200 पर्यंत घेऊन जाईल. आजच हे सगळं व्हायला पाहिजे होतं, पण आज दिवसभर यांना काय झालं का या कॉल रायटरने काही सुधरूनच दिलं नाही, 26,000च्या वरती निफ्टीला जाऊनच दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण बघूया का 25,900 तर 25,900 हा एक खूप मोठा मजबूत सपोर्ट आहे. कारण त्या ठिकाणी आपण बघतोय का आजही ओआय जवळजवळ 86 लाख वाढलाय, 1,86,00,000 फूट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत, कॉल फक्त त्या ठिकाणी 66 लाख शॉर्ट आहेत. त्यातही आपल्याला बघतोय का त्या ठिकाणी अनवाइंडिंग झाले, म्हणजे कॉल शॉर्ट कव्हरिंग म्हणा काही कारणास्तव ते लोकांनी सगळी शॉर्ट केलेले कॉलमधून बाहेर पडलेत, अशी 51 लाख आज त्या ठिकाणी कॉल होते. म्हणजे त्या ठिकाणी एकदम महत्त्वाचा सपोर्ट आहे तिथे. आणि जर 26,100ला जर आपण बघतोय तर 26,100ला त्या ठिकाणी 1.5 करोड कॉल शॉर्ट आहेत, कुठेही त्या ठिकाणी जवळजवळ 40 लाखाच्या आसपास शॉर्ट आहेत. म्हणजे एक साधारणतः मजबूत सपोर्ट 24,900 आणि त्याच्या अगोदर साधारणतः 26,000च्या वरती जर आपण जर समजा टिकलो तर त्या ठिकाणी मार्केट चांगलं सपोर्ट तिथे घेऊ शकतं. आणि मग आता आपल्याला जाणून घेतलं पाहिजे का नेमकी आता आपल्याला चार्ट वरती काय आणि ज्या गोष्टी आहेत चार्ट वरती आपल्याला काय कशा प्रकारे आपल्याला निफ्टीचा ट्रेंड दिसतोय ते आपण या ठिकाणी एकदा जाणून घेऊया. निफ्टी चार्ट आपण इथे लावूया आणि थोडंसं आपण याच्यावरती 15 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती हा चार्ट जर लावला तर आपल्याला काय बघायला भेटतं ते आपण बघूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती असं दिसतंय का अजूनही निफ्टीचा जो ट्रेंड आहे तो निफ्टीचा ट्रेंड आता थोडा चेंज झालेला आहे. ट्रेंड जर आपण याच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सुपर ट्रेंड आपल्याला 10-2 लावा लागेल, जर आपण इथे टाकला तर बघा जसाही निफ्टी आपला हा अराउंड ह्या लेवलच्या आसपास आला, 25,856च्या वरती आला, तसा हा आपला निफ्टीचा ट्रेंड चेंज झालेला आहे. निफ्टी हा आपला पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये आलेला आहे. आणि मग आता इथून पुढे आपल्याला कुठला रेजिस्टंट असणार आहे तो जर आपण या ठिकाणी बघितला तर इथे आपल्याला चार्टवरती सरळ सरळ दिसतात गोष्टी बघा. हा जो आपला साधारणतः मागच्या महिन्यातला जो एक टॉप होता तो टॉप होता अराउंड बघा ह्या लेवलच्या आसपास 26,102. तर मे बी पॉसिबिलिटी आहे का तिथपर्यंत आपल्याला हा घेऊन जाऊ शकतो, 26,102 पर्यंत आपल्याला हा घेऊन जाऊ शकतो. आपण बघतोय ही जी रॅली आपल्याला चालू दिसतीये 25,000 आणि 282 पासून ही जी आपली रॅली आहे ती रॅली चालू झाली आणि त्यानंतर ही रॅली आपल्याला आता जवळजवळ 26,000 पर्यंत घेऊन आली. म्हणजे अराउंड 700 पॉईंटची ही जी तेजी आहे ती तेजी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटली. आणि मग आता जे पुढचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे आणि पुढचा सपोर्ट काय आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊ. पुढचा सपोर्ट जर आपण बघूया तर हा पुढचा सपोर्ट आपला आहे हाच अराउंड कोणता बघा 25,940. 25,940 हा निफ्टीसाठी सपोर्ट आहे. जर उद्या बाय चान्स एखादा डीप भेटण्याची शक्यता नाही, पण काय आहे का उद्या विकली एक्सपायरी आहे, मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी असणार आहे. 25,940च्या आसपास जर भेटला तर इथे तुम्ही त्याला बाय करू शकता. टार्गेट पॉसिबल तुम्हाला त्या ठिकाणी 26,000चं आणि त्यानंतर 26,100चं हे दोन टार्गेट पॉसिबिलिटी आहे. आणि किंवा जर गॅप अप ओपनिंग जर झाला तर मग काय आहे, जर गॅप अप ओपनिंग जर झाला तर पॉसिबिलिटी आपल्याला 26,100 आणि त्यानंतर 26,200 पर्यंतची पॉसिबिलिटी आहे. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या लेवल ज्या आहेत त्या सगळ्या लेवल लक्षात ठेवून आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करायचे. आता थोडंसं आपण बघूया का बँक निफ्टी इंडेक्समध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय. तर बँक निफ्टी जो आहे तो आपल्याला काय सांगतोय, तर बँक निफ्टीमध्ये आपण बघूयात का बँक निफ्टी हा एक नवीन लाईफ टाईम हाय वरती क्लोज झालेला आहे. मी तुम्हाला बोललो होतो बँक निफ्टी हा 60,000 जाईल असं आपलं तुमच्या समोर मी एक असं वाक्य बोललेलो होतो. आणि बँक निफ्टी जर आज तुम्ही बघितला तर आज बँक निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय वरती क्लोज दिलेला आहे. आणि जर आपण डे टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर बँक निफ्टी हा कंटिन्युअसली आपल्याला 55,000 पासून कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्येच आपल्याला ट्रेड करताना दिसतोय.
बँक निफ्टीचं जे टार्गेट आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की ह्या वर्षाच्या एंडपर्यंत 60,000चं माझं टार्गेट होतं आणि मे बी पॉसिबल आता काय तिथपर्यंत जाऊ पण शकतो आपण. आता बँक निफ्टीचा जर चार्ट आपण बघितला तर बँक निफ्टी आज सकाळी जसा गॅप अप ओपनिंग झाला, तो गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघतोय का एक अशा पॉझिटिव्ह ट्रेंडमध्येच ओपन झाला आणि त्यानंतर दिवसभर आपल्याला कन्सोलिडेशन केलं. खूप काही मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये आली नाही. जसा गॅप अप ओपनिंग झाला आणि त्याच रेंजमध्ये दिवसभर बघा, इथे ही जी रेंज आहे ह्या नॅरो रेंजमध्ये आपल्याला दिवसभर त्याने काम करताना दिसलं. म्हणजे कुठल्याही प्रकारे आपण बघतोय की ही रेंज त्यांनी सोडली नाही बघा. कंटिन्युअसली त्याच नॅरो रेंजमध्ये आपल्याला बँक निफ्टी काम करताना दिसला. त्यामुळे आता इथून पुढे जर आपण बघितलं तर बँक निफ्टीसाठी खुलं मोकळं आकाश आहे. कुठपर्यंत जाईल काही सांगता येत नाही. पण सांगता येते 60,000 पर्यंत. पण आपल्याला बघायचा आहे का महत्वाचा सपोर्ट. सपोर्ट जर आपण बघितला तर सपोर्ट आपल्यासाठी हा आहे बघा. हा एक सपोर्ट आपल्यासाठी आता आलेला आहे. तो आहे 58,630 रुपयाचा सपोर्ट आहे. जो की इथून जवळजवळ आहे 300 पॉईंट खाली. जर आपल्याला ह्या रेटला जर भेटला तो आहे आपला बाय झोन. 58,630ला जर भेटला तर बाय करायचा आहे. त्यानंतर टार्गेट आपल्याला भेटेल हे 60,000 सॉरी हे टार्गेट आपलं 59,000 आणि त्यानंतर टार्गेट आपल्याला 59,500 आणि त्यानंतर टार्गेट आपल्याला भेटेल 60,000चं टार्गेट त्या ठिकाणी बघायला भेटेल. तर आपल्याला ही टार्गेट आहेत बँक निफ्टीसाठी. हा आपला बाय झोन आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता काही महत्त्वाच्या घडामोडी अशा आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे का गोल्डमॅन सॅक्स म्हणून एक कंपनी आहे. गोल्डमॅन सॅक्स म्हणतात तिला. त्या कंपनीने आता ही कंपनी काय आहे तर ही कंपनी आहे ब्रोकिंग फर्म आणि ह्या ब्रोकिंग फर्मची कंपनी आहे आणि ती बाकीच्या ज्या कंपन्या असतात किंवा जे बाकीच्या जे काय आपले इक्विटी मार्केट आहे त्या इक्विटी मार्केटला मानांकन देण्याचं काम ही कंपनी गोल्डमॅन सॅक्स नावाची कंपनी करते. आता ह्या कंपनीचं असं म्हणणं आहे का बाबा भारतीय शेअर बाजार हा आपल्याला 2026 पर्यंत किंवा म्हणजे 2026 या वर्षापर्यंत आपला भारतीय शेअर मार्केट हा जवळजवळ 14% आणखीन रिटर्न देईल. साधारणतः 29,000 पर्यंत आपलं मार्केट त्या ठिकाणी जाऊ शकतं. आता या गोल्डमॅन सॅक्सचं असं म्हणणं आहे का बघा त्यांनी आपल्या मार्केटवरती त्यांनी ओव्हर रेटिंग दिलेली आहे. म्हणजे आपल्या मार्केटवरती ओव्हरवेट रेटिंग दिलेली आहे. आता ओव्हरवेट म्हणजे काय हा बाजार खरेदी करण्यासाठी सकारात्मक आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपल्या मार्केटमध्ये ह्या जरी आपलं व्हॅल्युएशन जास्त जरी असलं तरी त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी सकारात्मक आपला बाजार आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यांनी जो काय अहवाल आणलाय त्याच्यामध्ये असं त्याचं म्हणणं आहे का 2026च्या अखेरीस म्हणजे साधारणतः वर्षभरामध्ये निफ्टी 29,000 पर्यंत जाऊ शकतो. आणि आता जरी ही जर वाढ जर आपण बघितली तर आत्ताच्या या पातळीपेक्षा 14% जास्त वाढ आहे. आणि या गोल्डमॅन सॅक्सचा असा जो काय असा विश्वास आहे की भारताची अर्थरचना ही एकदम मजबूत आहे आणि ती भविष्यात वाढीसाठी आधार देईल. आणि जो जीडीपी आहे तो जीडीपी त्यांनी साधारणतः 2025चा थोडा अंदाज कमी केलाय. पण तरीही आता आपला जीडीपी ग्रोथ जरी कमी असला तरी आपलं मार्केट हे गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे आणि आपलं मार्केट गुंतवणुकीसाठी योग्य आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि ही गोष्ट आपल्या मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. मग तेव्हा हा एक रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि मी तोही तुमच्यासमोर मांडलेला आहे. तेव्हा ह्या आजच्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण जे काय सगळं विश्लेषण केले ते सगळे विश्लेषण आपण केले निफ्टी बँक निफ्टीच्या संदर्भातलं आणि काय महत्त्वाच्या घडामोडी मी तुमच्यावर शेअर केल्यात. तेव्हा आता आपल्याला इथे थांबायचं आहे पण आपल्या सर्वांना डिस्क्लेमर द्यावा लागतंय. आता हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाचं आहे का जो आपला पेड टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली. त्याचे जे काही चार्जेस आहेत 1,350 रुपये चार्जेस 12 महिन्याचे आहेत. आणि त्यावरती आपण जे स्विंग ट्रेड असतात ते स्विंग ट्रेड मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो. आणि जर आपल्याला समजा काही मार्केटमध्ये असे काही एज्युकेशनल आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याकरता आपला यूट्यूब चॅनलची मेंबरशिप आहे फक्त 119 रुपयामध्ये आणि ती मेंबरशिप तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. 299चा सुद्धा आपला एक प्लॅन आहे सिल्वर प्लॅन आणि तो जर घेतला तर तुम्हाला त्यामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा तुम्हाला मेंबरशिप भेटते प्लस तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलची सुद्धा मेंबरशिप भेटते. ओके. आणि तेव्हा आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटूया नवीन विषयासह.